वहिनी एक कंप्लेंट आली, मित्र बोलतात की आता आमचा मित्र आमच्यापासून दुरावणार आहे, त्याच्याबद्दल काय बोलाल? लग्न झाल्यानंतर स्वभाव बदलेल की नाही याचा सांगा. लग्न झाल्यावर त्याचा स्वभाव तर बदलेलच आणि आमच्यापासून पण 2 पावलं लांबच राहणार. अरे बापरे, काय बोलता नवरदेव, काय बोलतात मित्र, सांगा जरा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आलो आहे ते म्हणजे आता बोडणी या गावामध्ये आपल्या अतुल भावाच्या हल्दीला. आज हळदीचा सोहळा आहे आणि उद्या लग्न सोहळा आहे. तर वाजलेत ते म्हणजे सकाळचे 9:30 पावणे 10 झालेत आणि आता थोड्याच वेळात नवरदेव निघाला की आपण नवरदेवाला घेऊन मस्तपैकी देवांचे दर्शन करू आणि गावातून हलत कशी फिरवली जाते ते तुम्हाला बघायला भेटेल. आता थोड्याच वेळात मी तुम्हाला जाऊन दाखवतो की सकाळी सकाळी नाश्त्याची काही सोय असते इथे बोडणी गावामध्ये. चला, ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि समुद्र किनाऱ्यावरच सुंदर असा छोटा एक मंडप बांधला आहे आणि त्या मंडपामध्ये सकाळी सकाळी पाहुणे मंडळींची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. हे बघा, इथे सगळे आपला महिला मंडळ आहे ना, तो नाश्ता करतात. काय आहे आयो, काय आहे नाश्त्याला? आंबर आहे, शेंगा टाकून इथे का, आणि भाकरी आहे, सोबत भाकरी आहे आणि आंबार आहे. इथे का या बाजूला पण सगळे नाश्ता करायला बसलेत. आपण पण नाश्ता करून घेऊ सकाळी सकाळी. आणि या बाजूला आयो होते. आयो, काय नाव तुमचं? यशोदा. आणि आज अतुल भावाची हळद आहे. तुमचे शेजारी आहेत ना? नातवाची हालत आहे आज, त्याची सुखरूप होऊन दे. एक गाणं बोला सकाळ सकाळची. नको गाणं, सध्या नको गाणं. नको मगशी बोला. नाश्ता केला हो का? नाश्ता केला केला केला. आणि सुंदर असा मंडप दिसतोय आणि नवरदेव मुलगा निघालेला दिसतोय. आता बघू नवरा मुलगा निघालाय काय. आणि नवऱ्याच्या करवल्या पण सजून धजून रेडी आहेत एकदम. नवरदेव निघून रेडी आहे आणि आता कुलदैवतांजवळ पाया पडायला आपण आलोय ना सर्वांच्या. आणि तुम्ही दोघी जणी कोणी? आजीसा, आजीस नि काकी. आज तुमच्या नातवाची हळद आहे, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटलं आम्हाला, लय चांगलं वाटलं. आमच्या नातवाची हळद आहे, हल्दीला सर्विया लय धुमाल करायची आहे, मजा चिकन. आज रात्री नाचू का नाही? जाम नाचू आम्ही. अजून आपल्याला आता कुठे कुठे पाया पडायला जायचं आहे? पाया पडायला आलोय आपण कुलदैवताशी. कुलदैवताशी गोंधळ पडला. आता गोंधळ पडला की मग रेवसला जाणार, रामाच्या देवळात जाणार हळद घेऊन, भक्ताच्या इथं मरुबाईच्या देवळात, असं सगळं देव करणार आणि तेव्हा बोडणीवर डबल येणार. चालेल, चला आता सगळ्या देवांजवळ आपण पाया पडून घेऊ. पाया पडून घेऊया आता. बोला एलकोट एलकोट. जय मल्हार. आणि आता आपण आलोय ते म्हणजे रेवसला श्री राम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. बोडणी गावातले लोक इथे राम मंदिरात येतात ना कंपल्सरी. आणि इथे नवरदेवाच्या करवल्या दिसतात सर्व, छान अशी ड्रेसिंग मारून रेडी आहेत. मग आता काय नाक्यावरून नाचत जाणार.
हो, आता सगळे रेवसवरनं पाया पडून नंतर नाक्यावरून डीजेवर नाचत एकदम धूम धूम मचा. एवढेच करवले आहेत का अजून बाकी आहेत? अजून येत आहेत अजून सजायला बाकी आहेत. गेले. सजायला टाइम जातो भरपूर. हो. आणि मग आता एक नवीन लुक केलाय आणि रात्री आणखीन एक लुक असणार आहे हो, कोळी हल्दीला. look. कोळी लुक. आणि हा कोणता लुक केलात? हा साऊथ. साऊथ लुक केलाय करवल्यांनी. आणि बघ कसले भारी वाटतात, सजून धजून एकदम रेडी आहेत आता नाचण्यासाठी. आणि आता डीजेवर संपूर्ण 4 वाजेपर्यंत नाचणार हो, ना? 4 टायमिंग असतो ना बोंडी हो, गावाचा. हो. चालेल चला आता राम मंदिरात जाऊ, दर्शन करू आपण. आणि या बाजूला नवरी मुलगी पण आलेली आहे श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी. आणि आपला नवरदेव मागे उभा आहे. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर श्रीरामांचं दर्शन झालं नवरदेवाचं. आणि या बाजूला 2 बहिणी आहेत ना, 2 बहिणी आणि मामीशी सर्व. आणि करवले कुठे आहेत? या बाजूला करवले दिसतात सर्व. आता नाचायची वाट बघतात करवले सगळे. आता आपण रामाच्या मंदिरातून पाया पडून आता आपण आलोय ते म्हणजे मरियाईजवळ पाया पडायला आलो होतो ना. आणि आता बंदरावर आलोय रेवसच्या जेटीवर. आणि इथे नवरदेवाचे 3 मित्र दिसतात. काय नाव तुझा? व्यंकटेश. तुझा? श्रेयस. तुझा? साई. आणि हे 3 मगातपासून मित्र बघतोय, सकाळपासून नवरदेवाच्या सोबत आहेत. आणि आता डीजेवर फुल नाचणार ना? हो, मजा. किती वाजेपर्यंत नाचणार? 4 वाजेपर्यंत. 4 वाजेपर्यंत. आणि नवरदेव पण एकदम खुश दिसतोय. कसं वाटते आज तुमची हालत आहे? काय बरं वाटतंय आज. मस्त वाटते. मस्त. तुम्ही पण नाचा हो? हो नाचणार का नाही हल्दीला? हो, नाचणार. आणि आज रात्री सोय आहे का नाही मग? हो, रात्री पण सोय आहे. दुपारी हो. फुल सोय आहे एकदम. चला भेटू आता, नाचताना भेटू डायरेक्ट डीजेवर. चला. आणि नवरदेवाचा मामा दिसतोय आता नवरदेवाला आशीर्वाद देताना. आणि आणि आता आपण आलोय ते म्हणजे नवरदेवाच्या मामाच्या घरी. आई आता नाचाल की नाही डीजेवर? फुल नाचणार. आणि या तुमच्या 2 बहिणी ना? काय नाव तुमचं? माझ्या कल्याणी. आणि तुमचं? कोळी. मामा तुमचं नाव सांगा. गजानन. आज कसं वाटते? तुमच्या भाच्याची हळद आहे. चांगलं वाटतंय. चला मग नाचायला चला आता. घरी नको बसू. संध्याकाळी या. चला आता आपण डायरेक्ट निघू ते म्हणजे बोडणीच्या नाक्यावर. आणि तिथून डीजे लागणार, तो डायरेक्ट वाजत 4 वाजेपर्यंत घरी. चालेल. रेवसवरून आपण पाया पडून आलो आणि आता आलोय ते म्हणजे बाबांच्या मंदिरामध्ये. सगळे आता नाचायला रेडी आहेत ना? बोला शिर्डीवाल्या साई बाबा की जय. चला आता तुम्हाला सगळ्यांचा भारी असा डीजेवरचा डान्स बघायला भेटेल. आणि या बाजूला नवरदेवाचे सर्व मित्रमंडळी आता उपस्थित झालेले दिसते. आणि त्यांचा ब्रँड बघू शकता तुम्ही. यो देखा. काय नाव? काय तुमचं नाव सांगा? व्यंकटेश. व्यंकटेश. कन्हैया. अरे पलाला. तुमचं नाव सांगा? सोय बी झाली का नाही? पॉवरफुल सोय झाली. आणि आता डीजे वरचा सगळ्यांचा डान्स बघा तुम्ही. तुझं नाव काय? निकेश. MI लोकल. काय? MI लोकल. MI लोकर. स्वप्नील. श्रेयस. आणि मगाशी आपण 3 मित्रांना भेटलो होतो. आणि आता सर्व मित्रमंडळी हजर झालेले. अजून कोण बाकी आहे? मग जाम भारी डान्स बघायला भेटेल आता तुमचा. कायमचं लेट येतात. तुमच्या मित्राबद्दल काय सांगाल तुम्ही? मित्राबद्दल आता चांगली गोष्ट तर काय बोलू शकतच नाही. सांगा. दोन गोष्टी सांगा चांगल्या. काय सांगू आता. लग्न झाल्यानंतर 2 पावलं. स्वभाव बदलेल की नाही याचा सांगा. लग्न झाल्यावर त्याचा स्वभाव तर बदलेलच. आणि आमच्यापासून पण 2 पावलं लांबच राहणार. अरे बापरे, काय बोलता नवरदेव? काय बोलतात मित्र? सांगा जरा. मध्ये आमच्या आता मध्ये डिस्टन्स येणारच आहे. आता पहिला होता तो असा जवळ क्लोज, एकदम क्लोज. म्हणजे आता लग्न झाल्यानंतर पार्टीला येणार नाही वाटते सगळ्या. पार्टीला आमच्या एवढा आम्ही राहतो ना, रात्री 1 वाजेपर्यंत तेवढा राहून दाखव. एक रात्र फक्त. व्हिडिओ चालू आहे. बोला नवरदेव काय बोलतात मित्र बघा. रेन बघा व्हिडिओ दाखवा. ज्या दिवशी येणार नाही त्याला ही व्हिडिओ दाखवा. दाखवील. चालेल. चला नाचायला. चला आता. चला. नवरदेवांच्या मित्रांना भेटलो. आणि ह्या आहेत ते म्हणजे सर्व वहिन्या आहेत ना तुमच्या नवरदेवांच्या मित्रांच्या बायका. कसा वाटते आज नवरदेवाचं लग्न आहे? मस्त वाटते ना. आणि लग्न झाल्यानंतर याला पण रेस्ट्रिकेशन येणार आहे. म्हणजे बायको पाठवणार नाही मित्रांच्यात. मगाशी मित्र बोलले. काय बोलाल त्याच्याबद्दल? पाठवेल बायको? पाठवेल की नाही सांगा. तुम्ही पाठवता तुमच्या नवऱ्यांना? तुम्ही तुमच्या नवऱ्यांना पाठवतात?
आठवतात पण बोलतात परत घरी गेलो का ऐकून या 1 मिनिट या बाजूला या जरा या ऐकून दाखवतात ना बोलून दाखव. मग बघा नवऱ्यानं जरा पार्टी बिर्टीला जाऊ दे हो बाहेर तुम्ही ऐकून दाखवता हो परत चला आता डीजेवर नाचायला चला नाचणार ना सगळे आणि सुंदर असा सगळ्यांचा लुक दिसतोय साडीवर आणि रात्री हल्दीला नाचताना परत नवीन लुक असणार आहे ना तुमचा दुपारचं जेवण करून घेत आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये येतो म्हणजे सकल्याचा कालवण आणि सुकी आंबाडी भात आणि भाकरी चला जेवण करू आणि त्याच्यानंतर आपण डीजेवर नाचायला जाऊ चला
डीजेवर मस्तपैकी दुपारी नाचून आल्यानंतर आता नवरदेव बसलाय तो म्हणजे घरामध्ये हळद लावण्यासाठी आणि नवऱ्याच्या बाजूला त्याच्या करवल्या बसलेल्या दिसत आहेत आणि या बाजूला नवऱ्याला हळद लावायचा कार्यक्रम आहे ना तो चालू झाला आणि नवऱ्याची आजी सगळ्यात अगोदर नवरदेवाला हळद लावताना दिसते तुम्हाला. आणि नवऱ्यासोबतच नवऱ्याच्या ज्या करवल्या आहेत त्यांना पण बाई हळद लावताना दिसते. बाईने हळद लावल्यानंतर आता नवरदेवाचे वडील नवरदेवाला हळद लावतात. संध्याकाळचे 5 वाजून गेलेत आणि ते समुद्र किनाऱ्यावरच मच्छी कापण्याचं काम चालू आहे. दादा काय नाव तुमचं? प्रफुल्ल कोली. प्रफुल्ल कोली. दादा मस्तपैकी गाबोली घेऊन आलेत. हे दे का सकल्याची गाबोली आहे नाही? किती सकले कापलेत आता? 5 कापले 5. 5 सकले कापलेत. अजून इथं 2 बाकी आहेत. आणि सकल्याचा मावरा दे का तुम्हाला दाखवता. मटणापेक्षा पण भारी असते सकल्याचा मावरा. मारा. हे बघा सकल्याचे तुकडे कसे पाडतात. रात्री चाला ना यो रातच्या जेवणाची सोय. या बाजूला सकला कापण्याचं काम चालू आहे. मामा नाव काय तुमचं? माझं शंकर कोली. शंकर कोली मामा आहेत सकला कापताना. कात्री काढताव नाही सकला माशाची वरची. कात्री कालावची माहिती ज्यांना त्यांना થાય सगळ्यांना नाही माहिती. कापणाऱ्याला तुम्ही कापणारे स्पेशल आहो का काय? हा? सारा विक्रय. आजपर्यंत किती किलोचा सकला कापला हो जास्तीत जास्त मोठा? जास्तीत जास्त 50-60 किलोचा कापलेला आहे. 60 किलोचा कापलेला आहे. 60 किलोचा जास्तीत जास्त मोठा कापला हो. त्याच्यावरती नाही कापला. आणि हे बघ. काय हे किती किती किलोचे सकले आहेत? 10-15 किलो. 10-15 किलोचे 5-6 सकले होते आज आणि हे रात्रीच्याला आहेत रात्रीच्या जेवणाला. हे दे का यो मामा आहे तो सकल्याचे मोठे मोठे पीस करून देते आणि या बाजूला यो मामा बसलोय नी तो सकल्याच्या पीसची कात्री काढते. हे दे का अशा प्रकारे कातडी आहे ना ते क्लीन करते आणि या बाजूला कातडी क्लीन केलेले पीस आहेत ना त्यांचे बोट्या करण्याचं काम यो दादा करते. हा बघा मित्रांनो सकल्याची साईज बघा किती किलोचा आहे यो? 12 किलोचा सकला. आता मामा कसा कापताना दे का 12 किलोचा सकला. आता 12 किलोच्या सकल्याची कटिंग कशा प्रकारे केली जाते ना ती तुम्हाला दाखवतो. हे दे का सगळ्यात आधी सकल्याचा डोलूक आहे ना तो कापून वेगळा केला जातो. बरोबर नाही मामा? आता मामा दे का कसं सकल्याचा डोलूक बाजूला करते. झाला 2 घाव मारले आणि डोलूक बाजूला सकल्याचा. हे दे का सकल्याचा तोंड कापून झाला ना की त्याच्यानंतर सकल्याची गलपार असतात ना ती काढून घेण्याचं काम करते काका. गाबुली आहे. यो बघा सकल्याचा तोंड कापून झालाय आणि पोटामधील जी घाण आहे ना ती बाजूला काढून टाकली. आता त्याच्यानंतर या सकल्याचे मोठे मोठे पीस करतील काका. आणि जास्त करून आपल्या कोल्यांच्या लग्नात सकला आणि कुपा मासा बघायला भेटतो तुम्हाला. यो दे का वा. एक पीस करून झाला आता लगेच दुसरा पीस. हे बघा इथं 2-4 ढोलकं दिसतात मोठी मोठी आणि मामा यांगे पटापट पटापट कटिंग करून देते मोठे मोठे पीस.
रात्रीचे 8 वाजलेत आता आणि सर्व मामा लोक आहेत ना ते आलेले आहेत त्याच्या भाच्याला भेटण्यासाठी. हे बघा, आणि सर्व मामा लोक खुर्चीवर बसलेत. त्या सर्व मामा लोकांचा मानपान करून झाल्यानंतर प्रत्येक मामा येऊन आपल्या भाच्याला हळद लावतोय. मामा तसंच इकडे बघा. मामी थोडे इकडे हां. आपल्या भाच्याला हळद लावताना दिसतोय तुम्हाला. मला म्हणा काय केलं को मनाचा नको नारे सलचा जोरा पाहिजे म्हणा रे सलचा गोरा पाहिजे गोरा कर गोरे केलता भाच्याला एकदम ये सावधान मस्त पैकी गोरा टाट. या बाजूला सर्व नवरीकडची मंडळी आहे ना ती इथे आलेली दिसते आणि नवरीकडच्या मंडळीचा सर्वांचा पाहुणचार करताना नवऱ्याकडची मंडळी दिसते. आता आपली नवऱ्याकडची सर्व मंडळी आहे ना म्हणजे नवऱ्याचे मित्र त्या नवरी मुलीसाठी भेट वस्तू घेऊन निघालोय आता. चला चला, आणि बाबूने गिफ्ट घेतलाय ते का. चला चला, आता काय याच्यामध्ये गिफ्ट आहे ना तो आपल्याला तिथे गेल्यानंतर समजेल. सर्व मित्रांच्या बायका पण आलेल्या आहेत ह्या बघा, नवरदेवांच्या मित्रांच्या बायका आणि पाठी मित्र थांबलेत सगळे नवरदेवाचे. चला चला चला, गिफ्ट भारी, गिफ्ट भारी, एक नंबर गिफ्ट घेतलेला आहे नवरीला. आता चाललं नवरीच्या घरी. आणि नवरी मुलीच्या मांडवामध्ये डान्सची सुरुवात पण झाली बघा. आणि आपली नवऱ्या मुलाकडची सर्व गँग घरामध्ये येऊन बसलेली आहे आणि या बाजूला सर्व बायका खाली बसलेल्या आहेत. आणि या बाजूला नवरदेवाचे मित्र आहेत ना ते नवरीशी काहीतरी डिस्कस करत आहेत. बहुतेक तरी पार्टी मागतायत वाटते. स्वतः नवरी मुलगी नवरदेवाच्या मित्रांच्या बायकांची आणि नवरदेवाच्या मित्रांची सोय करताना थंडा देऊन, प्रत्येकाला थंडा देऊन सगळ्यांचं स्वागत करते. नवरी प्रत्येकाला आईस्क्रीम देते आणि घरी आलेल्या पाहुण्यांची सोय करताना दिसते तुम्हाला. दाखवा दाखवा आईस्क्रीम आईस्क्रीम. नवरी स्वतः सोय करते सगळ्यांची. आणि इथे सर्व नवरदेवांच्या मित्रांची सोय करून झाली आणि आता नवरी मुली आहे. नवरी मुलीला आपण विचारू, आता तुम्हाला नवीन ग्रुपमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर कसं वाटेल नवीन ग्रुपमध्ये आता तुम्हाला? छान वाटते. मग आता एक नाव होऊन जाऊ दे नवरदेवासाठी काहीतरी मस्त. मला लागते सिंपल साधं वॉटर, हा? पण मला भेटलाय नवरा असा की MI7चा टॉप बॅटर. वा वा, एक नंबर. कसा आहे तुमचा नवरदेव? नवरदेव म्हणजे आता काय सांगू, खूप साधा भोळा आहे. साधा भोळा आहे असं तुम्हाला वाटते? असं तुम्हाला वाटते? नंतर बघू कसा आहे तो, लग्नानंतर समजेल तुम्हाला. पण आता बरोबर का नाही? साधा भोळा वाटते. त्यांना पण आधी नवरे साधे बोलेच वाटलेले. नाही, आपण आता यांच्या मिसेसना विचारू सगळ्यांना, तुम्हाला पण नवरे आधी साधे सिंपल वाटलेले का नाही? खरा सांगा. मग आता साधे सिंपल नाही आहेत. नवरे लग्न आधी यांना साधे सिंपल वाटलेले पण आता बोलतात हे साधे सिंपल नाही आहेत. तुम्ही काय बोलाल? साधे सिंपल हाव? साधा तर आता काय बोलू, साधा तर नाही मी. आता माणूस जसं चालते तसं चालवायला लागते. आता काय आणि तुमच्या ग्रुपमध्ये आता नवीन मेंबर ॲड होणार आहे त्याबद्दल काय बोलाल? नवीन मेंबर ॲड होतं त्याबद्दल बोलणार मी एकच. आता काय आमचा मित्र आमच्यापासून होता थोडा दुरावणार, बाकी काय नाही बोलणार. रात्री बेरात्री तो यायचा आमच्या मदतीसाठी, आता नाही येणार. वहिनी एक कंप्लेंट आली, मित्र बोलतात की आता आमचा मित्र आमच्यापासून दुरावणार आहे, त्याच्याबद्दल काय बोलाल?
असं काय बोलू वाटत नाही, कारण त्याचं पहिली प्रायोरिटी त्यांचे मित्रच आहे. लग्न होईल तुमचं उद्या, त्याच्यानंतर नवरदेवाला म्हणजे तुमच्या मिस्टरांना तुम्ही बाहेर पाठवाल का? पहिली अटच घातली की मी मित्रांना सोडणार नाही. त्याच्यामुळे नक्की, मला पण माहिती तुम्ही ती आहे. पूर्ण कराल काय? काय बोलता? नवऱ्याला सोडाल काय प्रत्येक पार्टीला? मित्रांसोबत सोडायला काय प्रॉब्लेम आहे? ए ही बघा काय बोलते, मित्रांसोबत सोडेल प्रत्येक पार्टीला. पार्टीला सोडत पण ते पिणार आहेत ना, मित्र त्याचे पिणार आहेत. चालेल चालेल. तर चला आता नवरी मुलीसाठी आणलेली भेटवस्तू आपण नवरी मुलीला देऊया. काय असेल याच्यात काय माहिती. एवढी लग्नाची घाई नाही दिसत, तेवढी या गिफ्ट खोलायची घाई दिसते नवरीला. खोल खोल खोल. मेकअपचा सामान आहे याच्यातला. सोय झाली नवरीची.